कुणाल कामरा म्हटलं की चटकन आपल्या मनात वादग्रस्त हा शब्द येतोच. यात आपला काही दोष नाही म्हणा, कारण कामराचे कारनामेच असे आहेत की तो त्याच्या कॉमेडीमुळे कमी आणि राजकीय वादांमुळेच जास्त चर्चेत असतो. महिन्यातनं एकदा असा काही जोक मारायचा की वर्षभर चर्चेत राहिलोच पाहिजे. आता हा कुणाल कामरा मध्यंतरी शांत होता, मात्र तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी त्यानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पंगा घेतलाय. या पंग्याचे पडसाद सध्या राज्यभरच काय देशभर उमटत आहेत. बर, कुणालनं फक्त एकनाथ शिंदेचीच नाही तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून देशाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडेंपर्यंत सगळ्यांचीच कळ काढली. तसं या कुणाल कामराला मोठमोठ्या लोकांची कळा काढण्याची खोड आधीपासूनच आहे. जणू तो त्यासाठीच प्रसिद्ध आहे. अशा या मोठमोठ्या लोकांना अंगावर घेणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण? कुणाल कामरा हा तसा स्टँडअप कॉमेडियन, मात्र त्याची विनोद बुद्धी कायम त्याला वादाच्या भोवऱ्यात अडकवते. या कुणाल कामराचा जन्म मुंबईतला 3 ऑक्टोबर 1988 मध्ये यानं पहिल्यांदा जग पाहिलं. कुणाल कामरानं पुढे जय हिंद कॉलेजमध्ये कॉमर्स मधून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नच राहिला, कारण त्यानं कॉलेज अर्ध्यावरती सोडलं. यानंतर हा पठ्या एका जाहिरात आणि फिल्म प्रोडक्शन कंपनीत प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करू लागला होता. ही फिल्म प्रोडक्शन कंपनी प्रसून पांडेंची आहे. इथं 11 वर्ष काम केल्यावर कुणाल कामरानं आपला वेगळा रस्ता पकडला. देशात आता स्टँडअप कॉमेडियनचं वारं जोर धरू लागला आहे. त्यानं 2013 मध्ये मुंबईतल्या कॅनव्हास लाफ क्लब मध्ये आपला पहिला स्टँडअप कॉमेडी शो सादर केला आणि इथूनच आपल्या सर्वांना कुणाल कामरा नावाचा एक इसम या भूतलावर आहे याची माहिती मिळाली. स्टँडअप कॉमेडियन म्हणून कुणालचं तसं बरं चाललं होतं. मात्र 2017 हे वर्ष कुणाल कामराचं आयुष्य बदलून जाणारं वर्ष ठरलं. कुणालनं शटअप यार कुणाल या नावाचं एक पॉलिटिकल कॉमेडी पॉडकास्ट सुरू केला. त्याच्या साथीला रमित शर्मा हा होता. या शो मध्ये अनेक विचारधारेच्या राजकीय लोकांवर, राजकीय धोरणांवर विनोद होऊ लागले. या शो मुळे कुणाल कामरा खऱ्या अर्थानं चर्चेत आला. या शो नंतर कुणालचं आयुष्यच बदलून गेलं. वादग्रस्तपणाचं दुसरं नाव हे कुणाल कामरा झालं. त्यानं 2020 मध्ये विमानातच राडा केला. त्यानं टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामीला इंडिगो फ्लाईट मध्ये कोंडीत पकडलं. याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावरती पोस्ट केला आणि कुणाल कामरा एका रात्रीत अख्ख्या देशात फेमस झाला. मात्र हा पंगा कुणालला महागात पडला. इंडिगोनं त्याच्यावरती विमान प्रवास करण्यावर 6 महिन्यासाठी बंदी घातली. इंडिगो पाठोपाठ अनेक एअरलाइन्सने तोच कित्ता गिरवला, तरी कुणाला बदला नाही. त्यानं या 25 लाख रुपयांचं नुकसान भरपाईचा दावा केला. कुणालचा हा काही एकमेव पंगा नाही. त्यानं खुद्द पंतप्रधान मोदींपासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांबाबत देखील वादग्रस्त विरोध केले. नरेंद्र मोदींचं मॉर्फ फोटो, व्हिडिओ लावणं, सरन्यायाधीशांना मधलं बोट दाखवणं अशा अनेक गंभीर वादांचा यामध्ये समावेश आहे. अशा या वादग्रस्त कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर एक वादग्रस्त कॉमेडी गाणं तयार केलंय. या गाण्यामुळे तो गोत्यात आलाच आहे. त्यासोबत गाणं शूट झालेल्या स्टुडिओ आणि शो देखील आणि हॉटेल देखील शिवसैनिक आणि बीएमसीच्या रडारवर आलं.